Hello student, good morning. कशा आहात? बरे आहे ना? Today we are going to listen and learn and I am teaching to you English. This is speaking in English. Have you written these verbs? Have you written? Yes. तुम्ही लिहिलंय? Verbs म्हणजे काय? क्रियापद. आणि पास्ट याचा पास्ट टेन्स आणि नंतर काय पास्ट पार्टिसिपल क्रियापदाचं तिसरं रूप. आता तुम्हाला सांगितलं आहे उदाहरणार्थ गो आहे हा काय वर्ब आहे ना क्रियापद, त्याचा पास्ट टेन्स काय गोचा वेंट आणि याचं तिसरं रूप काय आहे गॉन. बरोबर. ड्रिंक ड्रँक बरोबर. लिव्ड लेफ्ट असे फास्ट. पुट कट आणि पुल यांना पास्ट टेन्स आणि व्हर्ब एकच आहे लक्षात ठेवा. पुल पुश कमचं काय होतं आहे कम काय होईल पास्ट टेन्स केम. बरोबर. आणि पास्ट पार्टिसिपल कमच होत आहे. काय होत आहे कम केम कम असं तुम्ही लिहायची सुरुवात करायची. कळलं की नाही. राईटचं काय होतं राईटचं WRITE राईट याचा पास्ट टेन्स WROTE आणि पास्ट पार्टिसिपल WRITEN रिटर्न. राईट रोट रिटर्न. अशा प्रकारे तुम्ही फटाफट तयार करायचे 1-1.5 महिन्यानंतर म्हणजे तुम्हाला कोणता टेन्स आहे तो ओळखता येईल. आता मी या ठिकाणी एक हे देतो. They have gone to village. ते कुठे गेले गावाला गेले. कोणता काळ येईल आता हा टेन्स दे हॅव गॉन. हॅव आला इथं हॅड असता तर बरोबर. हॅव गॉन म्हणजे पास्ट नाही येणार प्रेझेंट परफेक्ट टेन्स येईल. तिसरं रूप आलं का नाही प्रेझेंट परफेक्ट टेन्स. दुसरं घेऊ आता बघा बरं का. ही वाज रीडिंग अ बुक. काय होईल ही वाज रीडिंग अ बुक. हा काय झालेला आहे भूतकाळ आहे. वाज इजचा भूतकाळ आहे नाही का. इज रीडिंग असतं तर वर्तमान काळाला असता, परंतु वाज रीडिंग आहे तो पुस्तक वाचत होता. आम्हाला काय माहिती कुठं गेला. ही वाज रीडिंग अ बुक तो पुस्तक वाचत होता. मग कोणता काळ आहे हा चालू भूतकाळ आहे म्हणजे पास्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स. कळलं की नाही. हा कोणता आहे पास्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स. पुढच्या आपण घेऊया. दे आर किंवा वी आर डूइंग important work. We are चौथा चल पाचवा किती. We are doing an important इथे अँडलाइज राहिलं. We are doing an important work. आम्ही फार महत्त्वाचं काम करत आहोत. काही We are doing an important work.
इम्पॉर्टंट म्हणजे फार महत्त्वाचं आहे. वर्क म्हणजे काम, डुईंग करत आहे. वी आर आम्ही महत्त्वाचं काम करत आहे. वी आर डुईंग अँड इम्पॉर्टंट वर्क. आणि मग याचा क्वेश्चन टॅग करायचा. QU क्वेश्चन टॅग. काय होईल क्वेश्चन टॅग? हे वाक्य जसं तसं लिहायचं. वी आर डुईंग अँड इम्पॉर्टंट वर्क परीक्षेत जसं तसं लिहायचं. आणि याचा होकार आहे ना, इथं होकार आहे वी आर डुईंग. मग इथं काय येईल? नकारात्मक. काय होईल मग? आरंट वी आणि क्वेश्चन मार्क. आरंट वी हा झाला क्वेश्चन टॅग, आहे की नाही? सोपं आहे की नाही? आणि आता बघा दुसरं वाक्य. हे कळलं सगळ्यांना? हां. आता दुसरं फटाफट सटासट. क्रिएट बनवणे, मेक बनवणे. आणि ही वॉच्ड TV, ही इज वॉचिंग TV. किंवा ही इज मेकिंग सम important things. काहीतरी महत्त्वाच्या वस्तू तो बनवतोय. ही इज मेकिंग सम इथं पण ॲन इम्पॉर्टंट थिंग्स. ही इज मेकिंग सम ॲन इम्पॉर्टंट थिंग्स. काहीतरी तो महत्त्वाच्या वस्तू बनवून राहिलेला आहे. बरोबर की नाही? मग इथं काळ बघा, काळ कसा झाला आहे. एवढ्या ही इज मेकिंग, इथेच आपल्याला काळ लगेच लक्षात येतो. कोणता काळ आहे? टेन्स. हा प्रेझेंट टेन्स आहे. इज आहे, प्रेझेंट टेन्स आहे, इज आहे. आणि क्रियापदाला काय लागलेलं आहे? ING. म्हणजेच काय होईल? इज मेकिंग म्हणजे चालू वर्तमान काळ. प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स. प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स, आहे की नाही? हा कोणता काळ आहे? प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स. असे काळ बनवता आले पाहिजे. पास्ट टेन्स असो, फ्युचर टेन्स असो. ही विल हॅव टू किंवा ही विल हॅव बीन कमिंग हेअर. हे बघा, ही विल हॅव बीन कमिंग. कुठे येतोय तो? पुणा, ॲट पुणा. किती भारी वाक्य आहे बघा. 6वं आहे समजा. ही विल हॅव बीन कमिंग ॲट पुणे. ही विल हॅव बीन कमिंग ॲट पुणे. बघा, विल आणि विलच्या पुढं लगेच हॅव लागलं आहे. हॅवच्या पुढं बीन आणि बीनच्या पुढं कमिंग आहे. ही असो, सी असो किंवा दे असो, वी असो किंवा काय असो, वी दे किंवा या ठिकाणी हॅवच येणार. तुम्हाला सांगितलं होतं ना, हॅज येईल सीच्या पुढं, हिच्या पुढे हॅज येईल, रामाच्या पुढे हॅज येईल, रामाच्या पुढे हॅज येईल, सीताच्या पुढे हॅज येईल, असं सांगितलं होतं ना. पण इथं नेहमी हॅव येणार. कोणत्या काळात? हे फ्युचर टेन्स आहे. फ्युचर. ही विल हॅव बीन कमिंग ॲट पुणे. अरे तर येणार आहे. कमिंग पुणे काय माहीत नाही कधी दिलं आहे त्यांनी, पण ही विल हॅव बीन कमिंग ॲट पुणे. अशा प्रकारे
हे ग्रामर परफेक्ट करायचं, इंग्लिश बोलण्याचं शिकायचं. उद्या आपण अजून छोटे छोटे वाक्य बघू. खूप वाक्य आहेत. ओके, थँक्यू, बाय.